शिवाजी महाराज स्मारक मंडळ यांच्या वतीनं 11 आणि 12 ऑगस्ट रोजी श्री शिवस्मारक या ठिकाणी देशभक्तीपर गायनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। इच्छुकांनी आपला सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय। श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक मंडळ शिवस्मारकतर्फे 11 आणि 12 ऑगस्ट रोजी नवी पेठ येथील शिवस्मारक सभागृहात शालेय देशभक्तीपर समूह गान स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। देशभक्तीपर समूह गान स्पर्धा 1ली ते 4थी, 5वी ते 7वी, 8वी ते 10वी अशा 3 गटात होणार आहे। प्रत्येक संघात वादकाशिवाय कमीत कमी 6 आणि जास्तीत जास्त 10 सदस्य असणे आवश्यक आहे। वाद्याची आणि साथीदारांची व्यवस्था संघांनी करावयाची आहे। स्पर्धकांना मराठी, हिंदी किंवा संस्कृत भाषेत 8 मिनिटांमध्ये देशभक्तीपर समूह गान सादर करण्यात येईल। या स्पर्धेतील प्रत्येक गटात स्वतंत्र पारितोषिके दिली जाणार आहेत। प्रथम विजेत्या संघास 5,000, द्वितीय विजेत्या संघास 3,000, तृतीय विजेत्या संघास 2,000 रुपये आणि सर्व विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। स्पर्धेचे पारितोषिक वितरण स्पर्धेनंतर त्याच ठिकाणी होणार आहे। सर्व सहभागी स्पर्धकाला सहभाग प्रमाणपत्र आणि पुस्तक देण्यात येणार आहे। सर्व सहभागी शाळांना शिवस्मारकतर्फे सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे। शाळांनी शाळेच्या अधिकृत पत्रावर संघाची नोंदणी 8 ऑगस्ट रोजी दुपारी 3 पर्यंत करावी। अधिक माहितीसाठी शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लीनाथ भटकर यांच्याशी 9822498373 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन सचिव गंगाधर गावसाने यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेत शिवस्मारकचे अध्यक्ष रंगनाथ बंकापूर, सचिव गंगाधर गावसाने, संचालक धनंजय कुलकर्णी, पुरुषोत्तम कारकल, शिवस्मारकचे व्यवस्थापक मल्लीनाथ भटकर उपस्थित होते। जो सहभाग आहे तो आपला सर्वांचा, पत्रकारांचा, बंधूंचा आणि प्रिंट मीडिया आणि आता जे सोशल मीडिया या सर्वांचा खूप मोठा सहभाग आहे। तुमच्या सहकार्यामुळेच हा सर्वांपर्यंत विषय आम्ही पोहोचवू शकतो आणि तुमच्या सर्वांच्या सहभागामुळेच, सहयोगामुळे विषय पोचल्यामुळे ती जी अपेक्षित संख्या आहे आणि जे यशस्वीरित्या आम्ही हे 29 वर्ष सातत्याने वाटचाल करतोय ते आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच होऊ शकतं। स्पर्धेचं 29वे वर्ष आहे सलग। प्रत्येक स्पर्धा ही सलग, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आतापर्यंत 4350 विद्यार्थ्यांनी ह्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे।